नमस्कार मित्रांनो, डॉक्टर दिगेर न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज पुन्हा एक जे अपडेट आलेलं आहे त्या संदर्भामध्ये आपण म्हाडा लॉटरी संदर्भामध्ये त्याची आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. सर्वांच्या बहुप्रतीक्षित असलेलं पुणे म्हाडा लॉटरी ही जी जाहीर झाली होती त्याचे साधारणपणे खूप सर्वसामान्यांच्या अगदी कमी किमतीमध्ये साधारणपणे 9 लाखापासून 1 BHK फ्लॅट ह्या लॉटरीमध्ये पुन्हा म्हाडा लॉटरीमध्ये उपलब्ध होते. त्याचबरोबर 2 BHK साधारणपणे 25 लाखाच्या पासून सुरुवात होऊन चांगल्या लोकेशन्स, प्राईम लोकेशन पुण्यातील वेगवेगळे जे प्रकल्प आहे, वेगवेगळे जे प्राईम लोकेशन्स आहे या ठिकाणी ही लॉटरी होती. या ज्या पद्धतीने आपण गेल्या 7 वर्षापासून संपूर्ण महाराष्ट्रातील वेगवेगळ्या लॉटरी संदर्भात आपल्या चॅनलच्या माध्यमातून माहिती देण्याचा प्रयत्न करत आहोत, त्याच पद्धतीने आत्ता ह्या पुणा म्हाडा लॉटरीच्या जे अपडेट आले ते आपण सांगणार आहोत. पुणे म्हाडा लॉटरीतील सर्व साईट्स आपण स्वतः व्हिजिट केल्या आणि तिथे आपण प्रत्येक साईटची पूर्ण माहिती आपल्या घर घेऊ इच्छिणाऱ्यांना, सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा आपण प्रयत्न केला होता. ह्याच लॉटरीची आज अशी अपडेट आहे की 10 फेब्रुवारी 2026 रोजी ही लॉटरी जाहीर करण्यात येणार आहे, म्हणजे सोडत जाहीर करण्यात येणार आहे. आणि ही 10 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी 12 वाजता ही लॉटरी सोडत असणार आहे. तर जे आपले सर्व सबस्क्रायबर असू द्यात किंवा या लॉटरीमध्ये सहभागी असणारे लाखो लोक असू द्यात, या सर्वांचे स्वप्नपूर्तीचा दिवस हा 10 फेब्रुवारी 2026 असणार आहे. या संदर्भामध्ये हे सर्व अर्जदार गेल्या 1.5 ते 2 महिन्यापासून आचारसंहिता लागू झाल्यामुळे सोडतीपासून वंचित होते आणि त्यामुळे आपल्या अनामत रक्कम भरण्यापासून तर अर्ज प्रक्रियेसाठी लागणारं जे शुल्क होतं हे सुद्धा भरून वाट पाहत होते. या संदर्भामध्ये सर्व अर्जदार संघटित होऊन पाठपुरावा सोमवारी म्हणजेच 10 तारखेलाच सोमवारी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांची भेट घेणार होते. या सर्व अर्जदारांना संघटित करून आपण त्या संदर्भामध्ये पाठपुरावा करणार होतो आणि त्या संदर्भामध्ये मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना निवेदन देणार होतो की लवकरात लवकर पुणे म्हाडा लॉटरीची सोडत घेण्यात यावी. त्यापूर्वीच ह्या म्हाडा वेबसाईटवरती तसेच वेगवेगळ्या वृत्तपत्रामध्ये या संदर्भामध्ये माहिती देण्यात आलेली आहे की माननीय मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांची वेळ भेटल्यास 10 फेब्रुवारी रोजी ही पुणे म्हाडा लॉटरी सोडत जाहीर होईल. 4250 घरांची ही लॉटरी जी होती यामध्ये लाखो अर्जदार सहभागी झाले होते आणि बहुप्रतीक्षित असणाऱ्या या लॉटरीचे निकालाकडे सर्वांचे लक्ष होते. त्यामुळे निश्चितपणाने हा सर्वसामान्य घर घेऊ इच्छिणाऱ्यांना आणि संपूर्ण पुन्हा त्याचबरोबर इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टीने जे पूर्ण महाराष्ट्रातील वेगवेगळे जे आपले अर्जदार आहेत त्यांच्यासाठी ही महत्त्वाची बातमी असणार आहे. त्याचबरोबर सध्या म्हाडा लॉटरीचे वेगवेगळे जे इतर ठिकाणी जी लॉटरी जाहीर सध्या लॉटरीची अर्ज करण्याची प्रक्रिया चालू आहे. त्यामध्ये मुंबई, नाशिक, संभाजीनगर, नागपूर या ठिकाणी सुद्धा आपण घर घेऊ इच्छिता. त्याचबरोबर आपण 26,000 सिडको लॉटरी 2024 मधील विजेत्यांचे 10% दर कमी केलेले आहेत. ती सुद्धा लॉटरीचे रजिस्ट्रेशन आता चालू आहे. त्यामध्ये शिल्लक असलेले 9,429 घरं जी आहेत यांची नवी मुंबई आंतरराष्ट्रीय एअरपोर्टच्या बाजूला जेवढे स्टेशन्स आहेत त्या स्टेशन लगत असलेले 20 लाखापासून 1 BHK आणि 2 BHK 64 लाखापासून आपल्या सर्वसामान्यांच्या आवाक्यात किंवा सर्वसामान्य परवडेल अशा दरामध्ये L&T, कॅपेसाईट बिल्डर किंवा पालनजी यासारखे मोठ्या मोठ्या बिल्डर्सनी कन्स्ट्रक्शन केलेल्या ह्या साईट्स आहेत. आणि यामध्ये आपण गेल्या 1.5 वर्षापासून पाठपुरावा करून 10% दर कमी करण्यामध्ये यशस्वी झालो आहोत. यामध्ये
2 ते 3 वेळा अधिवेशनामध्ये लक्षवेधी घेण्यामध्ये आणि रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यामध्ये आणि ह्या सर्व सिडको 26,000 विजेत्यांना संघटित करून आंदोलन करण्यामध्ये यशस्वी झालेलो आहोत। यातील ही 9,249 घरांची लॉटरीसुद्धा आत्ता रजिस्ट्रेशन चालू आहे। ज्यांना या प्राईम लोकेशन 20 लाखापासून 1 BHK यातील बरेचसे घरं रेडी पोझिशन आहेत। अशा स्वरूपाचे सर्व नवी मुंबई आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट जवळील स्टेशनला असणारे आहेत। तर यामध्ये आपल्याला सहभागी व्हायचं असेल तर आपण कॉल करावा आणि निश्चितपणाने आपण रजिस्ट्रेशन करण्यापासून आवश्यक कागदपत्र तयार करण्यापासून तर घराच्या ताब्यापर्यंत त्याचबरोबर 100% गृहकर्ज मंजूर करून सरकारी बँकेतून देण्यापर्यंत 7.2325 ह्या एवढ्या कमी इंटरेस्ट रेटमध्ये आपण ज्या पद्धतीने गेल्या 7 वर्ष यशस्वी झालो त्याच पद्धतीने आता सुद्धा करणार आहोत। तर आजचं ह्या व्हिडिओच्या माध्यमातून अपडेट हेच आहे की पुन्हा लॉटरी सोडत ही 10 फेब्रुवारी 2026 रोजी होणार आहे। तरीही जर मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री यांना वेळ भेटला नाही तर ही पुन्हा पोस्टपोन होण्याची शक्यता आहे। धन्यवाद।